असंच आहे, समर जीव तोडून प्रेम करतोच अंशुमनवर, पण अंशुमनचा डोळा फक्त त्याच्या पैशांवर आहे. फक्त अंशुमनचा नाही, सगळ्यांचा. म्हणजे काकूच सुरुवातीपासून सगळं घडवून आणतायत. मिनटं आता पास. थोडस प्लीज बस, थोडस बस. प्लीज प्लीज डॉल खाऊन घे ना थोडस. का तुझ्यासाठी अजून काहीतरी बनवून आणू का? नको, खरंच नको. मला ऍक्च्युली बसून त्रास होतोय. मी जरा पडू का? हा, पड 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 बाळ पड. छान व्यवस्थित पड. हवं तर मी काहीतरी एखादं तुला आवडणारं चांगलं म्युझिक लावतो. हा, आणि आम्ही सगळे इथेच बसतो तुझ्या आजूबाजूला, पण गप्प, तुझ्याशी काही न बोलता. आम्ही सगळे तिथे. ये पड. खरंच स्वानंदी, ही बाई साधी सुधी नाहीये. खूप आतल्या गाठीची बाई आहे ही. हे सगळं दुसऱ्यांकडनं करून घेणार आणि स्वतः मात्र नामानिराळं राहणार. तिने माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं. स्वतः राहिली वेगळी आणि सगळ्याची बोलणी मला कळावी लागली. एक मिनिट बाबा, हो काय कुठे निघालाय? नंदू, मला या बाई बरोबर राहण्याची अजिबात इच्छा नाही. ही जर या घरातून जाणार नसेल ना, तर मी या घरामध्ये राहणार नाही, कुठेतरी गावी जाऊन राहील. असं नका करू, जरा थांबा. माझा ऐका. थांब, तुझं काय आता? मी आधिराकडे चाललोय. मला आजवर असं वाटायचं तिला या घरात ऍडजस्ट करता येत नाहीये, पण आज खरं काय ते कळलं. आणि आता तिला असं वाटत असेल की मला तिला डिवोर्स द्यायचा, पण असं खरंच काही नाही. आणि हे सगळं मिसअंडरस्टँडिंग सॉल्व्ह करायला मलाच जावं लागणार आहे तिथे. हो, बोललं पाहिजे, पण असं गायकुतीला येऊन आपल्याला काही करायचं नाहीये रोहन. थांबा ना जरा, सगळे शांत राहा जरा. का थांबवलंयस तू आम्हाला? मला खूप महत्वाचं बोलायचंय म्हणून सांगते, थांबा. कारण मला ना खूप गोष्टी लक्षात आल्यात आणि मला आता काही गोष्टी तुमच्या सगळ्यांशी बोलायच्यात. आईची चूक मोठीच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये, पण आईपेक्षा मोठी गुन्हेगार मल्लिका काकू आहे. त्या काकूंनी मांडलेल्या बुद्धिबळाच्या पटावरची आपण सगळेच प्यादी झालोय. आई काय, सुष्मिता काय, तू काय, अधिरा काय, मी सुद्धा, आणि समर राजवाडे सुद्धा. त्यांना जे हवंय ना त्या पद्धतीने आपण सगळे वागतोय. पण रोहन, आता आईच्या विरोधात जाऊन तिला थांबवण्याआधी ना आपल्याला काकूंना थांबवायला हवं. आता काकूचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर आणायलाच हवा. मग आता काय करायचंय ताई? करायचं तर बरंच काही आहे, पण या सगळ्याची सुरुवात आता आईपासून करायची. आई, तुझी चूक सुधारवण्याची एक संधी देतोय आम्ही सगळे तुला. आता तू जे काही बोलली आहेस, आमच्या समोर मान्य केलंयस, हे सगळंच्या सगळं तू समर राजवाड्यांच्या समोर बोलणार आहेस. आता कुठलीच पळवाट शोधायची नाही असं तू आई? नाही बाळ. नंदू, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. पण मी तुला एक महत्वाचा सल्ला देतो. तुझ्याकडे पुरावा असला ना तरी मल्लिका ताईंचा चेहरा सगळ्यासमोर आणण्याची घाई करू नकोस. बाबा, अगं, जी बाई हे सगळं एवढ्या थंड डोक्यानं करू शकते, ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांसारखं नीती आणि तिच्या कल्पना घेऊन जगत नाही. त्यामुळे कदाचित ती धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जे काही करशील ना ते विचार करून आणि वेळ घेऊन कर. हे बघ, आता पहिल्या स्टेपमध्ये रोहन आणि अधिरा या दोघांमधला गैरसमज दूर व्हायला हवा. पण नंदू, दुसरी स्टेप ही तुझ्यासाठी फार कठीण असणार आहे. तुला जावाई बापूंचा विश्वास संपादन करून घ्यायचा आहे. ते आता सध्या डोळे झाकून मल्लिका ताईवर विश्वास ठेवतात. नंदू, आजारी माणसाला औषध प्यायची इच्छा नसेल ना तर त्याला ते फसवून द्यावं लागतं. त्याशिवाय रोग मुळापासून बरा होत नाही. ऍब्सोल्युटली राईट बाबा. आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा काकूंबद्दल ह्यांना काहीतरी सांगायला गेले, त्यांनी कधीच विश्वास नाही ठेवला माझ्यावर. हे बघ, आपलं सत्य कितीही मोठं असलं ना तरी आपण ते कोणत्या परिस्थितीमध्ये मांडतो त्यावर त्याची किंमत ठरते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, एकाच वेळी सगळ्या शत्रूंशी लढायचं नाही.
एका वेळी एकच प्रश्न सोडवायचा. घाबरू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. बरोबर आहे बाबा तुमचं. यावेळी चुकाहून परवडणारच नाहीये, कारण मला ना फक्त काकूंचा नाही, अंशुमनचा खरा चेहरा सुद्धा समर राजवाड्यांसमोर आणायचा आहे. तो श्वेता बरोबर जे काही वागलाय ना, त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. आणि मी तिला न्याय मिळवून देणार. सगळं शांतपणे विचार करून करीन बाबा. पण तुम्ही म्हणताय तसं सगळ्यात आधी रोहन आणि अधिरा हे दोघं एकत्र यायला हवेत. त्यांच्यातला दुरावा मिटायला हवा. तिला कळायला हवं ती सही सुष्मिताने केली होती. माझं काय होईल ताई? हा सगळा विचार ना सुश असा वेडेपणा करण्याआधी करायचा असतो. आपण जे काही वागतो ना त्याच्या परिणामांची जबाबदारी ही फक्त आपली असते. नंदू जे काही म्हणाली ना ते सगळं लक्षात ठेव. तुझ्यासाठी ही शेवटची संधी आहे. सगळं लक्षात ठेवीन. कृपा करून मला सोडून जाण्याची भाषा करू नका. चुका झाल्यात माझ्याकडून, पण मी त्या सगळ्या सुधारेन. आता पर्याय नाहीये, तुला सुधाराव्याच लागतील त्या, तुलाही आणि मल्लिका काकूंना सुद्धा. हे घे, हा चहा. माझ्या हातचा आहे. हो पण तो तुम्ही का घेताय बाबा? तुम्हाला झोप नाही लागणार. अगं आता अशा गोष्टींवर माझी झोप अवलंबून नाहीये नंदू. झोप लागायची तेव्हा लागते, आणि झोप उडायची असेल ना तर कशानेही उडते ग. बाबा नको ना, एवढा विचार नका करू. जरा शांत राहा ना तुम्ही. नंदू बाळा, हेच तर मी तुला सांगत होतो. शांत राहा, जास्त विचार करू नकोस. हे बघ, तुझ्याकडून जेवढं करायचं होतं ना ते सगळं तू केलंस. आता माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही ना. हा, पण आपल्याकडून जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकतो. तोही आपल्यापुरता. आणि तो निर्णय घ्यायचा आता मी ठरवलंय. बाबा पण हे घर सोडून जाणं वगैरे. नाही नाही, ते पुढचं. आता आपण शांत राहायचं. तू सुद्धा अजिबात विचार करू नकोस. काय? मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया. सांग, पटकन सांग, कोणता सिनेमा? हम दोनों. बरोबर. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और आपके हाथ की चाय.